कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे हरे कृष्ण हरे हरे कृष्ण हरे हरे कृष्ण हरे हरे कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे देव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय आदि माया शक्ती मुक्ताबाई माते की जय सच्चिदानंद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मते प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवतार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वड्यातली एकादशी या निमित्त मध्यपामाराकडे आली प्रवचन सेवा आनंद संप्रदाय साधक मंडळी मुंबई यांच्याकडून तुम्हा सर्व साधू संतांच्या सेवेकरता निवडलेली ओवी अध्याय चौथ्या अध्याय मधली 190 ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. माऊलींनी त्याचा भावार्थ सुद्धा दिलेला आहे. ते ज्ञान मनाच्या ठिकाणी स्थिर झाले म्हणजे मग शांतीचा अंकुर फुटतो, मग आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळच प्रगट होतो. ज्ञानेश्वर माऊली काय सांगते? आधी केले मग सांगितले. तसं तुकाराम महाराज पण म्हणतात की बाबा तुका म्हणे अनुभव प्रमाणे शब्दाचे गौरव कामा नाही, किंवा तुका साखोनी या सांगे माझा अनुभव आहे आले अंगे. तस मी एक श्रीपाद दास तुमच्या सर्वांच्या चरणी नस्तक होऊन आणि सेवेला सुरुवात करतो. जसं ज्ञानेश्वर माऊलीने अनुभव स्वतः घेतला सर्व साधू संतांनी. आता बघा तुकाराम महाराजांचं बीज झालं, तुकाराम बीज झालं नाही का? तसंच एकनाथ महाराजांचं एकनाथ शिस्ते झाली. अशा पद्धतीनं तर सर्व साधू संतांनी
पहिला अनुभव घेतला आणि मग जगाला सांगत सुटलं. तसं बाबा ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला अनुग्रह झाल्यानंतर, बघा आता बरेच जण माला घालतात, नाही घालत अशातला भाग नाही. आता परवाच मला एक फोन आला, पहिला माझा तो मित्र, पहिला त्याच्या गळ्यात माल होती, सांगायचो पण नाही. त्याच्यानंतर काय तर मग काल समजलं का त्यांनी त्यांच्या तिकडे सप्ताह असताना माल घातली. मी त्याला बोललो, अरे भाऊ तू माल घातली, खरोखरच आनंद संप्रदायामध्येच एक तो अनुभव सांगू शकतो, बाकीचा कुठेही तुम्ही किती जरी फिरले ना काय केले तरी पण अनुभव सांगणार नाही. त्याला मी बोललो, तू अनुग्रह घेतला का? तो बोलतो नाही. उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण हरी म्हणा. बोलतो मी आहे मुरबाडचा, राहायला आहे टिटवाला, आणि सांगतोय तर मी एक सप्त्यात जायचो आणि काय माझ्या मनात आला तर मी माल घातली. मी बोललो, पहिला पण तुझ्या गळ्यात माल होती? तो बोलतो होती, पण मी अशीच घातली होती. मी बोललो तरी सुद्धा, कारण जोपर्यंत आपल्याला अनुभूती येत नाही आपण जगाला सांगणं, कारण बाबाच माझे बोलतात, ए भाऊ जोपर्यंत तुला आनंद, तुला सुख त्या नामाद्वारे मिळत नाही तोपर्यंत तू जगाला सांगू नको. नाहीतर असे भरपूर आहेत प्रवचनकार, कीर्तनकार, पण अनुभूती विचारलं तर सांगू नाही शकत. तो मला म्हणतोय मला अनुग्रह नाही, मी माल घातली ना मला मंत्र दिला, तो डायरेक्ट उघड सांगतो रामकृष्ण हरी मंत्र दिला, त्याचा आनंद संपला. माझ्या श्रीपाद बाबांनी जो नाम दिलंय, जो माऊलीनी उघडा काय सांगितलं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारे, ये मराठीचे नगरी ब्रह्मविदेचा सुखालू करी. नवे नवे ज्या वेळेला बाबांना असं काही जण बोलायचे का टीव्हीवरती, बाबा बोलायचे नाही, कारण ते ज्ञानी होते, त्यांनी एवढ्यानं घडवलं म्हणजे काय ते या कमी असतील का? आणि खरोखर प्रत्येकाने ज्या ज्या गुरूंकडनं नाम घेतलं त्यांनी त्याच्यानंतर नाम बोध दिला, तो पूर्णत्व त्या गुरुचा ना शब्द ऐकून आणि मग आपल्या आचरणात आणायचं. ते निष्ठात बोलायचं नाही ना काय नाही. तो जोपर्यंत आपण आचरणात आणत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही. तर मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी अनुग्रह घेतला, नाम चिंतनालाही बसायचो, पण भेद तयार व्हायचं माझ्या अंतःकरणामध्ये, हा याचा शिष्य तो त्याचा शिष्य. पण ज्या वेळेला पूर्णत्व त्याच्या चिंतनाद्वारे व्यवस्थित नाम चिंतन करत गेलो आणि मग सांगितलं, कारण माझ्या बाबाने हा भेद तर काय ठेवला नाही, काही नाही. आणि जर हा भेद ठेवला असता तर आपल्याकडे सर्व समाजातले आले ना एकत्र, एक करून ठेवलं, मग आपल्यामध्ये असं का? मग तो चिंतनद्वारे, मग ज्या वेळेला तो बोध दिला गेला आणि मग तो पूर्णत्व, नाही तर मी समोरासमोर बोलायचो. तर मला अनुग्रह दिले ते माझे गुरु आणि श्रीपाद बाबा हा सर्वांचा. बोध दिल्यानंतर हे पण एक झाले ना, अलग भेदच राहिला नाही. आणि मग त्यावेळेला का तो एक करून दिलं. ते कोणी? नानांनी. आणि नानांनी त्यावेळेला सांगितलं का भाऊ, माझे बाबा पण तेच बोलायचे का भाऊ, उपजदात मनुष्य ज्ञानी आहे, फक्त त्याच्यावरती आवरण आलेलं आहे. मग तो आवरण कसा? तर नाना दृष्टांत देऊन सांगायचे तर भाऊ, आपण पाऊस आला तर तो डबक्यामध्ये पाणी साचला राहतो, त्याला जाण्याची वाट नसते, आणि ती वाट नसल्यामुळे मग त्याच्यावरती येतो शेवाला. शेवाला आल्यानंतर मग खाली पाणी नाही का? तर आहे. तसं आपण नामस्मरण घेतल्यानंतर तो पूर्णत्व आतमध्ये घेतला तर तो आपल्याला कळेल, नाहीतर नाही. असा वरचेवर घेऊन कळेल का? बिलकुल तो कळणार नाही. आणि तो नीट कळण्यासाठी ही खटाटोप जी आहे,
15 दिवसाची एकादशी, नवे नवे सत्संग सांगितले. जोपर्यंत तुम्ही सत्संग करत नाही आणि सत्संग जर तुटला गेला तर मग ते फजिती आपलीच होते, दुसरे कोणाची होत नाही, काही नाही, आपली स्वतःची. माझा मी सांगतो, काही दिवस मी दुरावलेलो आणि मग नंतर इकडे माझे कार्यक्रम लावायचे. मी उलट ओरडायचो, माझ्या कुठे कार्यक्रम लावता, कारण सत्संग नाही ना. म्हणून सत्संगाला पूर्णत्व दिले बाबांनी. का असे सर्व इकडे नामस्मरण, नाम दिलं, प्रत्येकाला हे करते, पण हे नाही सांगितलं मेन कोण आहे तिथलं, त्यांना का भाऊ यांना आता सांभाळायचं. तो सांभाळ करत करत आतापर्यंत आलेले आहेत ना. म्हणून येवलेशे रूप लाविले द्वारे, त्याचा वेलू गेला गगनावरी, मग तो मोगरा फुलला, मोगरा फुलला. आणि तो मोगरा फुलला म्हणून बाबा ते आपल्याला नाम दिलं. नाम दिल्यानंतर आता यो ऍक्च्युली आपला हा केंद्र आहे, शाला आहे. इथे जो आपण दिव्यामध्ये जो हे करतोय यो केंद्र शाला आपली, आणि त्या शाळेमध्ये आपण हजेरी लावू तर आपण पुढे जाऊ ना. आता आजचा जो कार्यक्रम इथे जो आहे एक परीक्षा आहे, आणि ही परीक्षा माझा नाव आला म्हणून मीच देणार आहे. तर दुसरे कोणाला मी सांगणार बाबा आता परीक्षेला माझा पेपर आलाय, मी केला एकदा, माझा पेपर आलाय ना मी सोडवायला दिला कुणाल महाराजांना, जमेल का? आपला जो अनुभव आहे तो आपण जगाला कधी सांगायचा? मला निष्ठा सांगतो आम्ही आनंद संप्रदायाचे, आम्ही आनंद संप्रदायातनं आम्ही नाम घेतलंय. अरे पण आपल्याला जो अनुभव आला आपण जगाला कधी सांगायचा? जोपर्यंत आपण सांगत नाही, आनंद ज्या वेळेला आपल्याला स्वतःला झाला तर आपण दुसऱ्याला सांगू. आता बघा कार्यक्रमाला गेलो, कुठे गेलो? कर्जत साईडला. कुठला गाव तो? चंद्रकांत दादा कुठला गाव? भडवडला. तिथनं येताना कार्यक्रम उरकला, सरळ यायचा आहे ना आपल्याला, पण नाही, कोणतरी आपलाच आहे तो का वेगळा आहे? आपली रंजनाताई तिचा भावाला सांगायला सर्वजण का तो माझ्यासारखाच व्हावा. आनंद संप्रदायामध्ये ती एकच अशी हे आहे का मला जोपर्यंत भेटला, मला आनंद त्याचा मिळाला तर मग तो वाटत घसरतो, नाही तर मग तो जोपर्यंत त्याचा चिंतन नाही किंवा काय नाही तो सांगत नाही. आणि सांगत नाही कसा? आता समजा माझ्या घरात मी अनुग्रह घेतला, सरळ सरळ सांगायला काय, मी घेतल्यानंतर आता मंडळी आली माझ्या घरी आणि माझ्या घरातल्या घरवालीला मुलांना सांगायला लागलं तर मग त्यावेळेला ते सांगतात बरोबर करतात, इकडनं हा जीव तयार होतो. पण आपल्यामध्ये काय पूर्णत्व ठेवले का? पहिला ज्याला नाम दिले त्याला विचारणं पण गरजेचं आहे. कारण त्याला आनंद, त्याला सुख, त्याला कळालं का नाही कळालं हे मेन आपल्यामध्ये आहे. मग काय करतो तर मग सर्वात, कारण तो लगेच आडवा जातो, नको त्याला वेळ आहे. इथं साधू संत म्हणतात का भाऊ तुला जर आनंद मिळाला ना तर मग सांगितलंय कोण देण येईल कैसा, नाही या देहाचा भरोसा. मग तू जर देहावर राहिलास तर मग तो तू जर आताच्या आता कधी हल्ली बघा बेमारी अशी आले झटके फाट, कोरोना गेला, आता त्या कोरोनाने लागू करून दिले झटकेपाट, अटॅक. रात्री माझ्याशी चांगला बोलत होता, सकाळी ऐकतोय तो गेला. पण आपण परम भाग्य आपलं, आज आपल्यापर्यंत श्रीपाद माऊली आली आणि तिने आपल्याला नामस्मरण दिलं आणि त्या नामाच्या द्वारे आपण त्याच्यातनं पण निभावतो. आपण जर धरून राहिलो किंवा चिटकलो तर मग गेलो. पण सांगितल्या पद्धतीने आपल्याला आपले गुरु माऊली सतत सांगत राहतात, ए भाऊ तुला असं काय ना काय, पण तू तुझ्या नामावर तुला दिले त्याच्यावर
तू अनुसंधान आहे का नाही आहे, पण तुझा लक्ष पूर्णत्व तिथेच पाहिजे. हा रोग पहिल्यापासून आहे आणि तो येणार, पण आपल्याला त्या द्यायला धरून नाही, तर आपल्याला कुठे त्या नामाला, त्या आत्मस्वरूपाला हे करून राहायचंय. आणि त्याला हे करून राहिलं तर मग ती बिमारी नाहीये. मग डॉक्टरकडे जायचं नाही का? जायलाही पाहिजे, नाही गेल्याशिवाय पर्याय नाही. पण आपल्याला दिलंय ना साधना, साधन दिलंय, त्या साधनेवर आरूढ राहणं. आता आम्ही गेलो तेव्हा आम्हाला समजलं, बाबांना कम्प्लिटली कळालं आणि लगेच बाबा हजर आहेत, नाही बोलण्याची सोय नाही. प्रत्येकाने प्रत्येकाचं हे करायचं की बाबा तो कुठल्या रूपात येईल. बघा आता आपले गुरुवर्य नारायण महाराज सांगतात का आम्हाला भगवंतच होता, आणि भगवंतच होता तो कोरोनामध्ये ऍडमिट होते तेव्हा. तिथे जो सोय आपली करायला असतो तो माझा भगवंतच उभा असतो न तो करून घेतो. पण त्या वेळेनुसार गेल्यावर बाबांकडे गेलो तेव्हा पूर्णत्व विचारपूस केली. बाबा बोलतो मी कार्यक्रम करून आलो, करून आल्यानंतर मी घरामध्ये जेवण वगैरे करून झोपायची तयारी केली. झोपायची तयारी केली आहे तर मला जाणवला तर मला असं काहीतरी होतोय. मी बोलतो उठून चक्रा मारायला लागलो. चक्रा मारता मारता मी झोपायला गेलो. पुन्हा मला तो जास्त हे झाल्याबरोबर मी ताबडतोब फोन केला आणि तो हजर. लगेच त्यांनी अँब्युलन्स पाठवली, ताबडतोब हॉस्पिटलला नेऊन हे केला. घरात फक्त सांगितलं तर मी येतो, दवाखान्यात जाऊन सकाळी 11 वाजेपर्यंत येतो. म्हणजे आपल्याला सुद्धा त्या पद्धतीनंच हे करून दिलं. आता मला पण काय घडलं झालं, मी लगेच मुलांना फोन करतो, आपले चेतन दादाला पण लगेच, ए भाऊ चले पहिला गाडी काढ. म्हणजे का आपल्याला हे नाहीये करून ठेवलं तर तात्काळ ताबडतोब ज्या क्षणी आपण आठो काढू न काढू आपल्याला तो हजरच आहे. मग हजर आहे म्हणून आपण तिथनं निभवायचं काम करतो. नाहीतर मग आपण राहिलो देहावर तर मग गटांगल्या खायला वेळ लागणार नाही. कारण बऱ्याच ठिकाणी अशा झालेत. कार्यक्रमाच्या ह्याच्यात सुद्धा कार्यक्रमाला जिथे आपलं कार्यक्रम आनंद संप्रदायातनं आपल्याला पूर्णत्व जो काही आहे, जो ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलंय, जो अनुभूतीला आलेला आहे तेच तुम्हाला सांगणार आहे. पण तिथं जायला आम्ही कंटाळा करतो आणि नाही तिथे तुम्हाला गोष्टी रूपात सांगणार किंवा राजकारणांच्या गोष्टी सांगणार. तिथे आम्ही 2-2 तास घालवायचं काम करतो. आणि मला तर ते हे नाही ना, मी डायरेक्ट बोलतोय भाऊ तू आनंद संप्रदायातला. बाबांचा एक दृष्टांत आहे. विषय काय आहे, आनंद संप्रदायातला, आणि हा दृष्टांत आनंद संप्रदायवाल्यालाच लागणार आहे. श्या का बछडा आम्ही बोलते, बाहेर जाऊन आम्ही ब्या बकरीवाणी करत असतो आणि मेंढरात घुसत असतो. याचा अर्थ तुम्ही शहा का बच्चे आहेत का? बाबा दृष्टांत एक द्यायचे. एक धनगर होता आणि तो धनगर मेंढर घेऊन जंगलात गेला आणि त्या जंगलामध्ये एक शेहन विळाली. शेहन विळाली तर एक बछडा गेला. एक बछडा याला भेटला, तो घेऊन आला. धनगर घेऊन आला आणि तो घेऊन आल्यानंतर त्यांनी लहानाचा मोठा त्याला केला. लहानाचा मोठा केल्यानंतर तो मेंढरांच्या जोडीला राहायला लागला. कोण? सिंह. आम्ही नक्की श्रीपादाचीच पोरं आहोत का? द्याब्या करत असाल तर मग मला तर स्वतःला असं वाटतं तर तुम्ही श्रीपादाची नाही, तुम्ही ते मेंढरातलीच आहात. आणि ज्या वेळेला मोठा झाला इकडे हा मेंढरातला, तिकडं तोही जंगलातला झाला मोठा. आणि
तलावाच्या साईडला पाणी प्यायला गेला. इकडनं यांनी बघितला, अरे ह्यो तो माझा आहे, हा शिळा आहे, तो मेंढरात काय करतोय. तो त्याला जाऊन सांगतो, आवाज देतोय. तो मेंढर पळाली त्याला बघून, म्हणून हा पण पळत घुसला. तो त्याला आवाज देतो, अरे भाऊ थांब रे, भाऊ थांब रे. तो बोलतो, नाही नाही, तू शिळ आहे, मी मेंढरू आहे. आणि मग तो नंतर त्याला सांगतो, नीट व्यवस्थित थांब जरा, तू शिळ आहे, तू मेंढरा नाही, तू मेंढरांच्या कल्पात आहे म्हणून मेंढरू आहे, तू शिळ आहे, बघ जरा. मग तलावाच्या जोड इकडे आणतो आणि तलावाच्या इथे आणल्यानंतर त्याला सांगतो का, आता तू याच्यात चेहरा बघ, माझा चेहरा आणि तुझा चेहरा सेम आहे का वेगळा आहे. दोन्ही दिसते सारखे, वर्म जाणे तोचे. बगला आणि राजहंस पण तसंच आहे. पण बगला सर्व काही खातो पितो, राजहंस हा फक्त दूध, पाणी आणि दूध मिक्स करून दिलेला, तो फक्त दूधच श्रवण करतो, पाणी साईडला करतो. मग तरी पण तो नाही. मग त्याला सांगतो की बाबा, त्यांचे जे पाय आहेत ते बघ, तुझ्या नख्या आहेत पायाला, त्यांना नख्या नाही, त्यांना असे 2 हे आहेत, तुला असे 5 नख्या आहेत. सर्व वर्णन करून सांगतो, त्यांची शेपटी बघ, तुझी शेपटी लांब लचक आहे. मग वर्णन करून दिल्यानंतर मग त्याला सांगतो की भाऊ, तू माझ्यासारखाच आहे, तू सिंह आहे, पण सिंहाने सिंहासारखी डरकाली फोडली पाहिजे. बकऱ्या मेंढरासारखी ब्या ब्या करून जमणार नाही, तर जमला पाहिजे. मेंढर नाही आहेत ना आपण सिंह आहे, तर सिंहाची डरकाली फोडली पाहिजे. कार्यक्रम तिथे लागला तर नाही लागू, आणि लागला तर ती डरकाली फोडूनच यायची आहे, नाही लागला तर टाल कुठून यायचं आहे. पण तो आपल्यामध्ये, बाहेर मध्ये जाऊन उपयोग काय त्याचा. म्हणून तिथे सांगितलं, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे. माझ्या हृदयात जर ते ज्ञान असला तर मी त्या ज्ञानानुसारच चालेन. मी त्या ज्ञानानुसारच सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करेन, त्या मेंढरांसारखं. ते होऊ नये म्हणून सांगतात की बाबा, आनंद संप्रदायामध्ये प्रत्येकाला आनंद, तो आनंद मिळाल्यानंतर तो आनंदच सांगत राहील, नाही का. आणि मग सांगितलं का तिथं ना गुरु न शिष्याचाही भेद नाही. तोही काही काढून घेतला की बाबा, मी मानायचो हे गुरु ते गुरु. नानांकडे विषय मांडला तर नाना बोलतो, बाबा इथे गुरु न शिष्याचाही नाही. बाबांनी पण तेच सांगितलं. बाबांना काही त्याने प्रश्नही केला तर तुमचे शिष्य किती. बाबा म्हणतात, मीच कोणाचा गुरु नाही तर माझा शिष्याचा संबंधच काय येतो. आम्ही नाही. आता काही ठिकाणी 13व्याला गेला तिथे पण ते बोलतात नाही. मग ते बोलतात, नको नको, तुम्ही करतात तेच बरोबर आहे. आमचा अजून वेळ आली नाही. मग वेळ कधी यायची. वेळ ज्या वेळेला आपल्याला एखादा सांगता करतो आणि सांगतो ना, त्यावेळेला ती वेळ घटका आलेली असते. पण त्याच्या बुद्धीचा निश्चय नाही करत का भाऊ यो जो सांगतो हे बरोबर आहे का नाहीये. तो जोपर्यंत त्या बुद्धीचा निश्चय करत नाही तोपर्यंत तो नाम त्याच्या अंतकरणात पूर्णत्व जात नाही. कारण जोपर्यंत त्या बुद्धीचा निश्चय झाला नाही झाला तर तो ताबडतोब तयार होतो. तयार झाला का मग वेळच लागत नाही. ते तुम्हाला एक सांगतो, ज्या वेळेला त्याची वेळ घटका येतो तो सवताही येतो आणि सांगतो मला आता माल घालायची आहे, पर्याय उरत नाही त्याच्याकडे. मग त्या वेळेला आपण सरळ मार्गाने त्याला नेला. जसं आता मला अनुग्रह करताना सरळ मार्गाने, वाकडा नाही काय नाही, सरळ मार्गाने घेऊन गेले आणि सरळ घेऊन आले ना. मी एकाला सरळ मार्गाने घेऊन चाललेलो, तो बोलतो थांब जरा, मी बोला अरे घरी नको, तू आलंय, तू माझ्यापर्यंत आलेला आहे, माझा काकाचा मोठ्या काकाचा मुलगा. अरे भाऊ, मी जेवण सोडला, किती आनंद होतो ज्या वेळेला
आपल्याला असं वाटतो ना का भाऊ यो आपल्याकडनं आता अनुग्रह घेईल, माल घालेल, त्यावेळेला आनंद एवढा होतो का गगनात मावत नाही. पण तो माझ्यासारखा आता होईल ना. मी जेवण सोडला आणि बोललो भाऊ चला आता. निघालो तो रस्ता आडवाच केला त्याने. मी बोललो अरे भाऊ, बोला आपल्याला यो सरळ मार्ग आहे, तू इकडे कुठं घुसतो. नाही बोलतो घरी जाऊन. मी बोललो घरी गेलो तर पुन्हा तू येशील का नाही सांगू नाही शकत. शेवटी तो गेला पण आला नाही. नामधारकाचं असं पण आहे का, एकदा जर तो पूर्णत्व चिंतन नामे जर व्यवस्थित त्यांनी चिंतन करून जर हे केला आणि तो जो बोलतो ते होतो. मी त्याला बोललो भाऊ मी पुन्हा तुझ्याकडे नाही येणार. तू आमच्या घरी आला, आमच्या दारात आला आणि सांगतो मला माल घालायचे. मी तुला आता माल घालण्यासाठी घेऊन चाललेलो आमच्या गुरूंकडे आणि तू रस्ता फिरून तू रिटर्न तुझ्या घरी माघारी गेला, न साधन करता न काही घेता. मग कसं काय तुझं होणार. आणि मग आत्मा जाऊन रडतोय ना. मग बायकोला सांगतोय का आता तू सांग तर नाही येत म्हणून. ती बोलते का भाऊ आज नको, आता उद्या. मी बोललो वहिनी उद्या मी तर नाही येऊ शकत. खरोखर तुम्हाला त्याचा हे वाटत असेल तर तुम्ही यायचं घेऊन. आणि खरोखर आपण 14वे अनुभव घेतलेले आहेत. आळंदीला जो गेलाय तो सुद्धा रिटर्न आला, तो पुन्हा आलेला नाही. पुन्हा तो नाही आला. कारण तो जो लांब झाला तो लांबच. किती जण पहिला अनुग्रह झाला ना, एवढा आनंद वाटायचा. जिथे बाबाचा कार्यक्रम असेल तिथे निघलंय जे अरे आम्हाला सर्वांना घेऊन. कुठे प्रवचन असला, कीर्तन असला, चाललंय. दिंडी चालली, आम्ही चाललंय, पायी निघायचो. असं करता करता कार्तिकी एकादशीला निघायचं तर जे हरी सर्वांना घेऊन. कुठून कुरुडवाडी ते पंढरपूर. आपण त्या छोट्या गाडीत रात्र काढायचो ना, आहे का लक्षात. पंढरपूर ते कुरुडवाडी आपण छोट्या गाडीत जायचो. कुरुडवाडीला उतरून मग पंढरपूरला पूर्ण सर्व फॅमिली. तिथं गेला का मग तिकडे बरीच गँग दिव्यातनं आली. त्याच्यातनं 2च मालकरी होऊन आले बाकीचे. कारण ती दिंडी अशी होती का इकडनं ट्रेननी जायचा कुरुडवाडी ते पंढरपूर. पंढरपूरवरनं बस किंवा जीप करून यायचं आळंदीत. कारण कार्तिकी एकादशी पकडून जायचो. आणि आळंदीत आला तर मग आपल्या आनंद आश्रम मध्ये एकदा घुसला तर त्याला कार्यक्रमाला बसवायचे. कार्यक्रमाला बसवता त्यांना मग विचारायचं का भाऊ काय. तर भाऊ आले 5-6 जण आणि त्याच्यात 2च गळायला लागले. बाकीचे 4-5 जण रिटर्न आले. ते पुन्हा काही कार्यक्रमाला नाही. आता एक तर इथे दररोज कार्यक्रम ऐकतोय. त्याला कार्यक्रम झाला का बोललो भाऊ तो कार्यक्रम आहे तू येत नाही. का तुमचा कार्यक्रम कधी असतो. बोलला दररोजची माझेच कार्यक्रम असता. असा पकडून चाल, तू आहे जवळ, तू इथल्या इथे यायला मागत नाही. उजळले भाग्य आता अवघी चिंता. जोपर्यंत भाग्यात, बाबा काय बोलायचे, जोपर्यंत त्या व्यक्तीच्या भाग्यात नाही तोपर्यंत त्याला त्या नामाचा किती जरी तुम्ही सांगता करा, किती जरी हे केलं तरी तो, कारण भाग्यात नसला तर कुठं नाही येणार. शोभाताईचा एक तो शब्द आहे, ओढात नाही तर आर्यात नाही तर म्हणजे त्यांच्या याच्यात नाही तर तो कुठं येणार आहे. आपण किती जरी सांगता केली काय केली तर. म्हणून जोपर्यंत आपल्याला आपण सांगता तर करतच राहणार. त्याला घेऊ नाही तर नाही घेऊ. प्रत्येकाचा एक हेतू असतो. मला जो आनंद मिळाला, मला ज्याची अनुभूती आली ती मी सर्वांना सांगत राहणार. म्हणून आतापर्यंत जे आपण प्रत्येकाला सांगत आलो, कार्यक्रम हे कशा करता, एक दौंडी आहे. प्रवचन, कीर्तन, हरिपाठ हा सर्वांना एक
एकोप्रभ होण्यासाठी, नाही का? तर मग त्याच्यात ते आनंद काय घेतात? ज्याला गायनाचा छंद तो गायनाच्या आनंदात घेतो, बाकीचे मग तालकुटीतच राहतात. ज्याला नाचण्याचा छंद आहे तो नाचण्याचा हे घेतो, हरिपाठाचा. का प्रवचनात तुम्हाला सांगता जी काही, त्याला जे काही रुचेल त्याच्या अंतकरणात, हे जे प्रवचनातनं तुम्हाला सांगता. कीर्तनातनं बघायला गेलं ना, कीर्तनातनं पण सांगता आहे, पण सांगता करत करत असताना त्याला जो प्रमाण टाकूनच हाणतात. झालं मग तो त्याचा पहिला चरण पण राहतो ना, दुसरा पण राहतो ना, तिसरा. कुठं सांगता करायला भेटते का? बिलकुल नाही. आणि हल्ली तसंच चाललेलं आहे, गायनामध्ये सर्व घालवायचं. आम्ही आता गेलतो ना, बाबांच्या इकडे कार्यक्रम लावला, पूर्ण 1 तास सेवा भेटली. सर्व हे झाले का, अरे 1 तास यांनी केले ना, गायन कमी, सांगता जास्त, आणि त्यांच्या तिकडे तर पूर्णत्व निस्तबाज, प्रमाणावर प्रमाण. काय समोरच्याला कळणार आहे मग? त्याच्यातलं अभंग घेतला, त्याच्यातली जर सोडवणूक व्यवस्थित नाही, काय नाही, निस्ते प्रमाण टाकीत, त्याला काय कळणार आहे? पण माझ्या बाबांनी सांगितल्या पद्धतीने जर नक्की केला तर मग नक्कीच. म्हणून तर सांगितलंय, धन्य श्रीपाद मुरारी, त्याने दुनिया केली बावरी. जोपर्यंत आपण त्या व्यवस्थित याच्यात येत नाही तोपर्यंत आपल्याला सुद्धा त्याच्यातला हे नाही. आनंद सर्वांनाही भेटलं पाहिजे, आनंद घेता पण यायला पाहिजे. म्हणून हरिपाठ तर असे नाचतात का बापा बाबू, एकदम जसं काय लग्नामध्ये हल्दीला नाचतात असं वरच्या साईडला हरिपाठात. आणि तोच हरिपाठातला आपण वर्षातनं एकदाच घेतो आपल्या गुरुपौर्णिमेला, ते पण आपणच मजा घेतो. बाकीचे कार्यक्रम झाला, भोजन झाला का चालले. मग प्रत्येक ठिकाणी गुरुपौर्णिमा, आणि गुरुपौर्णिमा स्वतःने प्रत्येकाचा विचार करायचा. ही गुरुपौर्णिमा पहिला कुठं होती? राहुरीला चालत होती. माझ्या श्रीपाद बाबांनी तुम्हाला तुमच्या पायाजवळ आणून दिली, तर तो एकच सर्वांचा कार्यक्रम व्हायला पाहिजे ना. तो कार्यक्रम एक न होता तो प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी पण करायला लागला. वेळ आहे ना तुम्हाला. इथे तर सांगताना सांगतो आपण, भज हृदय सद्गुरु तेने तारिला संसार पुरू. तर तुमच्या हृदयात आहे. जी गुरुपौर्णिमा माझ्या श्रीपाद बाबांनी लावून दिलेली आहे ती त्याच दिवशी व्हायला पाहिजे. ती कुठे? जिथे लावून दिले तिथेच. बाकीच्याने गुरुपौर्णिमा दुसऱ्या दिवशी करा, नाहीतर तिथला कार्यक्रम उरकला 9 नंतर तुम्ही जावा तुमच्या घरी, रात्रभर करा ना. कोणी सांगितलंय? पण नाही, हल्ली प्रत्येकाचं वाटूनच घेतलं. मी इथं सांगितलंय की बाबा व्यवस्थित तुम्हाला ज्या पद्धतीने दिले करून त्या पद्धतीने केलं तर त्या गुरुपौर्णिमेला हे नाही येणार. पण नाही, सर्व हल्ली हे होत चाललंय. पहिला जे गुरुपौर्णिमा, सुरुवातीला मी गुरुपौर्णिमाला गेलतो 52 चालीत, पाय ठेवायला जागा नाही, जेवणाला बसायला ना असा पूर्ण चिखल झालता. पण बघा आपल्यामधनं भेद सर्व बाबांनी काढून टाकले. मांडी घालून बसा, तो कसा का नाही जेवण असेल तोही रगडा. आळंदीत जातो, आता तर आळंदीला एवढी सोय झाली, पहिला तर अशी धूल यायची. आपण उन्हात बसायचो ना तिकडं शेवटच्या पंक्तीला, खडी टोचन बिचन पूर्ण धूल यायची, तर तो जेवण किती गोडवा. झोपायचे पण सोडणं. आता एवढे सोय माझ्या बाबांनी ना प्रत्येकाला कमतरताच नाही करून दिली. म्हणून मी नेहमी एक बोलत असतो, माझ्या बाबाने प्रत्येकाला असा हात ठेवलेला आहे. बघा आनंद आश्रम मध्ये तुम्हाला कधी 8 दिवस कार्यक्रम असतात, तरी आहे का कमतरता? असा हात ठेवलाय म्हणजे असे धंदेच केले नाही बाबांनी, तर केलेत. असा प्रत्येकाचा केला ना, सोन्याहून पिवले करून सोडवले. आणि त्या पद्धतीनं
ज्या पद्धतीनं माझ्या श्रीपाद बाबांनी तुम्हा आम्हाला केलं त्याच पद्धतीनं आपण व्यवस्थित चाललो आणि केलं तर व्यवस्थितच होणार आणि झाल्याशिवाय राहणार नाही. असो, वेळ झालेली आहे. सर्वांच्या सेवेसाठी निवडलेली ओवी ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा उकुरा फुटे. बघा पुढे काय सांगितलंय, शांतीचा उकुरा फुटे. किती आनंद, शांतीचा अंकुर फुटे. म्हणजे आपल्याला नाम दिलं न दिलं, बोध झाला न झाला, आतून उकली फुटते ना. कवरून आतून नामस्मरण घेतल्या न घेतल्या आतून जी उकली फुटते, की आतून उकली फुटल्यानंतर आपण सांगत सुटतो का उकली नाही फुटली ना काय ना, मग सांगून जमेल का? असं जमू पण नाही शकत. तो सांगता जरी करायला गेला तरी त्याला सांगता येणार नाही. का येईल? कारण एखादा जर त्याला केला. अजून एक सांगतो, आठवला शेवटचा. आपला नामधारक, बघा आपलाच नामधारक. आणि काही तर असे बोलतात आम्ही तुमच्यातलेच. त्यांना आपण जेव्हा नाम विचारायला गेलो ना, ते सांगतात का बघा माझ्या कामातला मी त्याला बोलायचो घोटीमध्ये राहतो. मी बोललो काय रे भाऊ, तू नक्की नाम घेतलंय का? नाही करतोय. बोला आमचं. तर तो मला सांगायला लागला माझी मुलं जायला लागली. बोलतो तुमचं मंदिर आहे ना घोटीमध्ये, तिथं माझी मुलं जातात. तर त्याचा मुलगा, त्याला मणक्याचा त्रास झाला म्हणून त्याच्या जागेवर मुलाला तो कामाला पाठवायला लागला. तर मला त्यांनी सांगितलं मुलाने तुमच्या इकडनं माल घातली. मी त्याला बोललो काय रे भाऊ, तू अनुग्रह घेतला? तो बोलतो हो. बोला काय नाम दिले ते सांग. कबूल नाही येत. मी बोला अरे मी आनंद संप्रदाय, तू श्रीपाद बाबांच्या मंदिरावर जातो ना, मग तू एक काम कर, तुला ज्याने कोणी अनुग्रह दिले ना त्याला जाऊन विचार का मला एक दिव्याचा एक असा साधक आहे श्रीपादाचा, सुदाम भोईर नाव आहे त्याचं, तो नाम विचारत होता मी त्याला सांगू का म्हणून. जर तो खरोखर इकडचा असला तो सांगायचं काम करेल. आणि तिथे कोण जातो, त्या मी माझ्या कामातला आहे त्याच्याकडे, आपला दातिवलीचा कुंभार खालच्या पाड्यावर गेला, त्याचं नाव काय, सयाताईचा भाऊ विश्वनाथ, तो जातोय तिथं. मी त्याच्या पोराच्या हलतीला बघलं तेव्हा तो आता पण आमच्या इकडे येतो. त्यांनी नाम काही सांगितलं नाही. मग कसा समजायचं तो आपला नामधारक? नवे आताची एक घटना, मालकरी आहे नामधारक आहे, मालकरी आहे नामधारक आहे, आणि तो सांगतो स्वरूपाची ओळख झाली का? आता मी सांगायला लागलो तुम्हाला स्वरूपाची ओळख झाली का, आणि मीच करून दाखवायला लागलो. मग आपण काय समजायचं या आनंद संप्रदायाचं का? असे भरपूर आहेत. म्हणून आपला जो नाम आहे, आपल्याला जो बाबाने दिले, तो डायरेक्ट उघड करायला जायचं ना, त्याच्याकडनं विचारून घ्यायचं. पूर्णत्व भाऊ तुला नाम दिलं, तुझा बोध झालाय ना तर नाही झाला, तुला नाम दिलंय तो काय दिलंय तो सांग पहिला, मग बोध. नाही तर मग या असे काय पण सांगत राहतील ना बसतील तर जमेल का? स्वरूपाची जर ओळख झाली, तुझा तो आतमध्ये जाणून घ्यायचा ना, ओळखायचा आहे, तर तू आम्हाला अशी क्रिया करून दाखवशील. याला स्वरूपाची ओळख सांगितले का प्रकाश बाबा? स्वरूपाची ओळख म्हणजे काय? आम्ही अशी पुन्हा करून दाखवू जमेल का? अशा म्हणजे भरपूर अशा आहेत. काही ना मी पहिला एक ऐकलेलं होतं की श्रीपाद चव्हाण म्हणून घोटीला पण आहे.
म्हणजे बाबाच्या नावाचं. पण त्यांना ज्या वेळेला आपण बोललो ना, आमचा आनंद संप्रदाय, आमच्या बाबाचं नाव श्रीपाद पण ओरिजिनल नाव आहे भाऊसाहेब चव्हाण, तेव्हा मग ते लगेच म्हणजे त्यांना कापारा सुटतो. आणि मग काही बोलतात की भाऊ यांच्या नादी नाही लागल्याने बरं आहे. कारण तुम्हाला ताबडतोब प्रश्न केल्याशिवाय राहणार नाही. श्रीपादांनी आम्हाला जो दिले त्या पद्धतीनं आम्ही त्याला समोरच्याला विचारल्याशिवाय राहू शकत नाही. आणि त्यांना आपण जर सांगायला गेला तर नाही आम्ही केलंय ना. आता मी तुम्हाला सांगतो का मला शंकाच होती की या आपल्यातले नाहीयेत. कारण त्यांच्या प्रवचन ज्या वेळेला करत असताना ना तो पूर्णत्व अनुभूती सांगत नाही, वाचिक सांगत असेल किंवा अनुभूती पूर्ण म्हणजे आपल्याला जे नामाची अनुभूती झाली हे जर सांगत नसेल तर काही उपयोग नाही. मी दोघांना ताबडतोब या 2 महिन्यात वळखून घेतलं. मी बोललो प्रवचनाला गेलो, मी प्रवचन ऐकायला खास ऐकण्यासाठी गेलो. कारण मी बोललो की बाबा असं ना असं तुम्हाला व्यक्ती चांगली दिलेली आहे. बोलतो आपलंच आहे. मी बोललो आपलंच आहे, बघू दे जरा. मला 2 वर्षात कळालं काही आपला पण नाही. मी सांगतोय तरी म्हणा का काय सांगतोय का तुम्हाला ही वस्तुस्तू मी चांगली दिलेली आहे, बाकीचा काय सांगत नाही, वस्तुस्तू चांगली दिली. तो म्हणतो ना आपल्या ह्याच्यातले. जेव्हा मी त्याच्या कार्यक्रमाला गेलो त्यांनी ओवी घेतली होती, तू मन हे मीच करी माझी या वजनी प्रेम धरी. मी गेलो ओवी ऐकायला लागलो. आता तू मन हे मीच करी, आपला विषय काय आहे, तू मन स्वतःचा मन पाहिला व्यवस्थित, तू मन हे मीच करी माझ्या वजनी प्रेम धरी. आता या आपल्याला कळून दिलं आणि ते कळून झाल्यानंतर आपण जगाला सांगू का मी याच्यात नाही इथनं सांगणार तो अमुक हे बाबा, त्याच्याकडे गेल्यावर मग किती हे होतो. म्हणजे स्वतःच काय मग सांगायचं. अमुक्याकडे गेलो तमुक्याकडे गेलो तर त्याला सुख मिळतो का काय मिळतो. मग नाम घेतलं तर किती सुख मिळेल. नवे दुसऱ्या वेळेला बसवलं तर हरिपाठाचं सांगायला लागला. म्हणजे नक्की मग आपल्या ह्याच्यात आहे जमेल का. त्याच्या अगोदर माझी त्यांची भेट झाली त्यावेळेला मी बोललो भाऊ माल आहे घरातला झाले का, तर बोलतात नाही. अरे जर आपण जगाला मग काय सांगणार आहे, पहिला आपल्या घरात तयार करायला पाहिजे. जर मी इथनं प्रवचन कीर्तन जर सांगायला लागलो तर माझ्या घरातल्यांना मी मोकळे ठेवले, जमेल का. पहिला मी माझ्या घरातलं करायला पाहिजे. मी त्याला बोललो घरची तुमचे मालकीन झाली का, तो बोलतो नाही. अरे मालकीन नाही झाली तर मुलं कधी होणार. त्याचं प्रवचन ऐकलं नाही ऐकलं मी इकडे बोलायला लागलो. मी त्याला म्हणतोय आपल्या ह्याच्यात. मी बोललो गड्या तू पण आमच्या ह्याच्यातला नाहीये. तू जरी प्रवचन सांगायला लागला तरी पण तू, कारण बाबांनी संस्था करून सोडलेला आहे तो पूर्णत्व. त्यांनी पण एकदा प्रवचन लावलं तर अख्खी गँग घेऊन आला. दिखावा नाही सांगितला का, दिखावा सांगितलंय का. कारण दिखावा करण्यासाठी प्रवचन बाबांनी तुम्हाला आम्हाला घडवलंच नाहीये. बाबांनी काय सांगितलं का भाऊ जेव्हा तुम्हाला आनंद सुख मिळाला तो जगाला, दिखावा करण्यासाठी नाही का आता माझे एवढे झालेत. मी त्याला घेऊन प्रवचनाला आलो. मी बोला अरे हे आले कुठनं टोप्या बिप्या सर्व आल्यानं मग त्यांच्या वेळेला ते टोप्या बिप्या घालून प्रवचनाला बसले आणि त्यावी सेवा त्यांची करून आणि केलं. म्हणजे सांगताना सांगतात का आम्ही तुमच्या ह्याच्यातले नाही. त्यांचं प्रवचन ऐकताना लगेच कळतो या आपल्या आनंद संप्रदायातले नाही.
असो, माझ्या पद्धतीनं जसं काय मला सेवा करता आली तुमच्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने. कारण बाबा नेहमी बोलतात तर भाऊ हा नाही हा एकोल्याचा खेळ म्हणून जमुवीला मेल. तू एकटा कोणाला या चार भिंतींना सांगशील का? तर नाही. तर तुमच्या योगाने तुम्ही साथ दिली म्हणून 1 तास मला वाटतं पूर्णत्व झालेलं आहे. माझ्या टाइमनुसार 5 मिनिटं वाढली तर इथेच सेवेला पूर्णविराम देतो. कुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर सद्गुरुनाथ महाराज सब साधू संतान